संधी प्रेक्षकांसाठी असेल याची नोंद असावी. रणजित आहेत एक फायर पॉवर बॅट्समन, मनगडामध्ये ताकद आहे, स्पर्धेचा फॉर्म आहे, आउट स्विंगिंग बॉलिंग, पॅडल केल्या बॉलला, शॉर्ट फाईन लेग विजन मध्ये फिल्डर आहेत, फक्त एकदा मिळणार, स्ट्राईक शफल होईल आणि एका धावेनं धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम अकाल ज्योत, मोठ्या फरकानं सामना जिंकायचा आहे, धावांचा डोंगर उभा करावा लागेल आणि प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येवर थांबावं लागेल, तरच या स्पर्धेतला त्यांना पुढचा प्रवास निश्चित करता येईल. ओव्हर द विकेट, 8 लाईन मागे खेचली आहे, फलंदाज वरुणसाठी. वरुणने इम्प्रेसिव्ह खरं तर बॉटम हँडचा वापर करत असताना डिफेन्स केला बॉल, डिफेन्सिव्ह पवित्रा, संरक्षात्मक पवित्रा टेक्निकल बॅटिंग त्याची आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिली. पहिल्या दिवसामध्ये खरं तर फार छान खेळ झाला असं मगाशी मेजर पाजी यांनी सांगितलं, परंतु बॅड लाईट्समुळे एक मॅच मात्र त्यांची फसली. ड्राईव्ह केलं बॉल, ऑन साईडला फिल्डर आहेत, अगदी चपलाईनं बॉलवर झडप घेतली, बॉलला फेकून दिलंय. तोवर मात्र ही एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. रणसंख्या झाली आहे ती बिनबाद 2. मंथन आहेत आमचे गुणलेखक, आम्हाला सहाय्य करत असताना पहिल्या षटक बॉलिंग ट्रॅकवर राजू सर आपल्याला पाहायला मिळतील. 45 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केली आहे. पोलीस दलातील अनेक कार्यकारी अधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचा संघ, त्यांचे आपण मनापासून कौतुक करूया. काही खेळाडू ऑफ ड्युटी, काही खेळाडू ऑन ड्युटी आपल्याला पाहायला मिळतील आणि या चकमकीमध्ये काय घडतंय, 3 क्षेत्ररक्षक त्यांच्या मध्ये, हा बॉल लँड होईल आणि मिळेल 1 धाव. रणसंख्या 1 ने पुढे जात असताना 3 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटक गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या नावे सीबीडी कॉप्स या गोलंदाजांची अप्रतिम गोलंदाजी. मागच्या काही 3 मॅचेसमध्ये आपण पाहतोय 3 मॅचेस 2 विजय आणि 1 फक्त पराभव आपल्याला पाहायला मिळाला आहे. चेतनजी अहिरे सरांनी प्रस्थापित केलेला संघ, थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ झाल्याने पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या सिंगल डिजिट मध्ये फक्त 3 अशी संथ सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाजी मार्कवर दुसरा गोलंदाज पॉवर प्लेचा P2 च्या षटकामध्ये आलाय. कमलेश अगदीच कमी वयोगटामधील एक खेळाडू या मॅच मध्ये मात्र एक चांगल्या आत्मविश्वासानं गोलंदाजी करत असताना एका बाजूला अकाल ज्योत ही टीम आपल्याला पाहायला मिळते, जिथे मोठ्या फरकानं त्यांना जिंकायचंय. नेट रन रेटचा इथेही विचार केला जाईल. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ तितक्याच ताकदीचे आहे. सीबीडी कॉप्स 2 विजय त्यांच्या टीमकडे आलेत, 2 विजय 1 पराभव अशा पद्धतीने त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास राहिलाय सीबीडी प्रीमियर लीग पर्व 8व्याचं. आणि पहिल्यांदाच मात्र मी म्हणेन अगदी यावेळेला रणजितच्या बॅटमधून फटका आलाय, बॉल हवेमध्ये झेल टिपला जाईल आणि फलंदाज बाद होतील. सरप्राईज झाले रणजित, टो लागलाय आणि बॅटच्या अपेक्षित स्थळी हा चेंडू मात्र बसला नाहीये. थोडे सरप्राईज झाले स्वतः रणजित आणि फलंदाज क्रमांक इथे मात्र पहिला बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. रणजित बॅक टू डग आउट. केतन भाई
तर नेक्स्ट मॅच साठी चंदनी ब्रदर्स आणि गवली धुरंधर्स बोथ कॅप्टन आपल्याला टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचं याची नोंद असावी. चंदनी ब्रदर्स आणि गवली धुरंधर्स. ओव्हर द विकेट. Oh, played on. Quick bowling, clever bowling, magnificent attack. पहा action replay. The way he execute this ball. गुडलेन स्पॉट वरनं इन स्विंग झाला आणि बॅटचा एज लागून बॉल यष्ट्यांवर आदळलाय. बिल्स डिसलॉज होत असताना बॅट्समन क्रमांक 2 बॅटो मनप्रीत बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. सेकंड विकेट डाऊन. प्रेशर क्रिएट झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. नवीन फलंदाजी नॅट नंबर 4 प्रणित आलेत. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. संयमानं बॅटिंग करावे लागेल. पुढे टाकलेला बॉल बाल बाल बचावले द सूर्या ॲज अ विकेट कीपर. आणि हा नो बॉल असणार आहे. येस, मागचा चेंडू नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल इज फ्री हिट. अनआउट द विकेट न डावखुऱ्या त्याच्या फलंदाजांसाठी हा मारा आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट न साइड चेंज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट कमलेश. इन स्विंगिंग बॉलिंग ओव्हर पीस बॉल. मिडल करत असताना मी म्हणेन जरी मिडल झाला तरी सुद्धा ताकद कमी पडली का हा प्रश्नचिन्ह. परंतु नो बॉल असल्या कारणानं फलंदाज मात्र बाद नसणार आहे, कारण झेल टिपला होता जरूर. नो बॉल या नो बॉलवर जेव्हा फ्री हिट चेंडू असतो त्या फ्री हिटच्या चेंडूवर खरे पाहता फक्त हँडल द बॉल आणि रन आउटच्या माध्यमातून तुम्हाला फलंदाजाला बाद करता येईल. अदरवाईज झेल पकडले तर मात्र फलंदाजाला बाद तुम्हाला करता येत नाही. बोल्ड केलं तरी तुम्हाला फलंदाजाला बाद करता येणार नाही आहे, असा हा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलंय. आणि इथे हाच नियम आपल्याला पाहावास मिळतोय. हा फुलटॉस बॉल. इथे संधी आहे का? हाफ चान्सला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला. 2 धावा अजून ॲड होतील. रणसंख्या 2 न पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. ती दुसरं षटक प्रगतीपथावर कमलेश बॉलिंग ट्रॅकवर असताना नवीन आलेले फलंदाज प्रणित आणि त्याच्या सोबतीनं जोडला गेलाय तो स्ट्रायकिंग बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणित आणि त्याच्या सोबतीनं आहे तो वरुण. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते डबल डिजिट 10 या आकड्यावर. 10 फॉर 2 आफ्टर 1. दुसरं P2चं षटक आहे. हा ही बॉल पुढ्यात टाकला. अंगाचा वेध घेईल, पंच इशारा करतील. लेग बायने एकूण धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 मोर ॲडेड इनटू द एक्स्ट्राज आणि टोटल स्कोर शिफ्टेड टू 1 फॉर 2. 11 धावा 2 षटकांच्या अखेरीस CBD कॉप्स टीम. आम्ही लगेचच विनंती करू की फिल्डिंगचं सेटअप करून घ्या आणि मॅच आपण पुन्हा एकदा कंटिन्यू करा, सुरू ठेवा. पण हा आहे 6 चेंडूंचा डाव आणि ही पहा ओव्हर संपली. हे स्पोर्ट्स यांच्या वतीने ओव्हर संपली.
कंडिशननुसार फलंदाजी चालू आहे. फार छान खरं तर हे संगीतबद्ध या काहीशा ध्वनिफीत आपल्याला ऐकायला मिळत आहेत. चौकार आला की मग चौकारासाठी एक ध्वनिफीत बनवली आहे, षटकार आला की षटकारासाठी एक ध्वनिफीत बनवली आहे, विकेट गेला की विकेटसाठी एक ध्वनिफीत आहे आणि प्रत्येक ध्वनिफीत नंतर एका स्पॉन्सरचं नाव आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांनी ही ध्वनिफीत पुरस्कृत केली आहे. हे सर्व आपले आधारस्तंभ आहेत या स्पर्धेचे. खरं तर जे घटक आहेत ज्यांनी या स्पर्धेला मात्र मी म्हणेन आधाराचा हात दिलाय. पंच केला बॉल, ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहेत पुन्हा आपल्याला पाहायला मिळतील. तिथे कमलेश अगदी चपलाईने बॉलला उचलून फेकून दिलंय. तोवर मात्र धाव मिळणार. 1-1 धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. संथ गतीनं ही धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये. 4 विकेट्स पडले असं वाटते की जमिनीचा तल सरला. मग काय आभाळात मात्र उडावायच लागेल. आभाळात उडायचंय, जिंकायचंय तर इथून पुढे आक्रमण तर करावंच लागेल. परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी ठेवा. संघर्ष करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण जिंकायचं आहे तेही मोठ्या फरकानं. प्रतिकूल आहे परिस्थिती त्यांच्या टीमसाठी, अकालजोत टीमसाठी, परंतु या प्रतिकूल परिस्थितीवर मात तुम्हाला करावी लागेल. सूर्य आहेत गोलंदाजी मार्कवर. पोलीस दलातील हे सर्वच ऑफिसर्स आज त्यांचा एकत्रित खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. फार छान सांगितलं काल खरं तर त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेवले साहेब होते. त्यांनी फार छान सांगितलं पहिल्या दिवसामध्ये की तसा आम्हाला फार वेळ मिळत नाही, पण ही फार चांगली बाब आहे. स्पर्धा फार छान आहे आणि मात्र नक्कीच इथे मात्र सर्वच पोलीस अधिकारी एकत्रित येऊन मात्र आपला खेळ, आपला छंद जोपासतायत आणि आपली कला ते सादर करतायत. त्याच्यासाठी मात्र त्यांनी त्यांचं कौतुकही केलं. आणि जेव्हा मॅन ऑफ द मॅच मिळाली एका खेळाडूला तेव्हा मात्र त्यांनी सांगितलं की हे जे खेळाडू आहेत ना, हे खेळाडू खरं तर ऑन ड्युटी सुद्धा अप्रतिम त्यांचं कार्य करत आहेत आणि इथे ऑफ ड्युटी असताना मात्र नक्कीच ॲज अ क्रिकेट प्लेअर सुद्धा फार छान खेळ करतायत. ॲप्रिशिएशन फार छान मिळालं. पुन्हा एकदा कमलेश आपल्याला पाहायला मिळाला ऑन साईडला. पाही किती चपलाई, क्रिकेटची जिद्द आहे आणि प्रत्येक एका चेंडूवर मात्र मी म्हणेन वेगवेगळं काहीतरी पाहायला मिळतंय. क्रिकेटमध्ये हेच घडत असतं. प्रत्येक एक चेंडू, प्रत्येक एक धाव, प्रत्येक एक घडामोडी तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन घेऊन येत असतो. 1 रन कॅरी सम इन्फॉर्मेशन, 1 बॉल कॅरी सम इन्फॉर्मेशन. एक छोटी छोटी गोष्ट एक इन्फॉर्मेशन घेऊन येत असतं. वेट केला, वॉच केलाय, पुल करत असताना फटका बसला, झेल टिपण्याचा प्रयत्न एका हातात. व्हाट अ मॅग्निफिसंट कॅच इट इज. दत्ता सर आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे झेल टिपलाय आणि कमिटीकडनं या कमिटमेंटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज मिळालंय. दत्ता सरांना एकदा खरं तर आपण त्यांचंही आपण कौतुक करूया आणि पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये कशा पद्धतीनं हा झेल टिपलाय. मिड ऑन रिजन मध्ये अंतर्वर्तुळामध्ये पाठमोरे धावले आणि एका हातात मी म्हणेन प्रॉपर बॅलन्स करून हा झेल टिपलाय. वाव. थोडंसं चॅलेंजिंग आहे आता बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. फक्त धावसंख्या थांबताना आपल्याला पाहायला मिळते ती 15 या आकड्यावर. गडी बाद झालेत तब्बल 4. सूर्या यांना मिळते पहिले यश ओव्हर द विकेटनं. ड्राईव्ह केलं बॉल ऑन साईडला मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर आहेत. चांगलं जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. थ्रो ही चांगली आणि अप्रतिम कलेक्शन सूर्या यांचं. धावा मिळतील 2, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स ॲज वेल बिटवीन वरुण आणि नुकतेच आलेले फलंदाज प्रवीण गेट्स ऑफ द मार्क विथ डबल. 2 षटकांचा खेळ झाला आणि पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 3 षटकांचा खेळ झाला. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि तिसऱ्या षटकामध्ये सिंगल डिजिट्स न धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळाली. आली फक्त 6, म्हणजेच 18 चेंडूंच्या अखेरीस रणसंख्या झाली आहे ती 3 बाद 17. 17 सहा चेंडूंचा डाव आणि ही पहा ओव्हर संपली. हे स्पोर्ट्स यांच्या वतीने ओव्हर संपली. थँक्यू डीजे.
चला टॉससाठी या. चंदानी ब्रदर्स आणि गवळी धुरंधर्स आपल्याला टॉससाठी सज्ज व्हायचं आहे. विजय आहेत आमचे साथी समालोचक. त्यांनी कॉल केलाय की नेक्स्ट मॅचचा कॉल आपल्याला करायचा आहे. टॉस नाणेफेकीचा कौल प्रेझेंटेशन बॉक्स सज्ज आहे. पाहुणे सज्ज आहेत. गवळी धुरंधर्स 3 सामने 3 विजय आणि जबरदस्त खेळ यंदा राहिला तो ऋषिकेश पानसरे अनिकेत असतील त्यांचा संपूर्ण संघ. रोहितचं पहिलं षटक फार छान राहिलं 3ही मॅचेसमध्ये. शिवम शुक्लानं फार छान खरं तर 2 झेल टिपले. ऑन साईडला आपण पाहिलंय मगाशी जी मॅच झाली तिथे 3 झेल टिपले. अनिकेतनं फार छान खेळ झाला खरं तर गवळी धुरंधर्स या टीमचा आणि त्यांच्या विरोधात खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळते. चंदानी ब्रदर्स 2-1-1 2 मॅचेस झालेत. 1 विजय आणि 1 पराभव आता त्यांच्या वाट्याला आलाय. हा व्हाईट बॉल आहे. चंदानी ब्रदर्सचा आपण उल्लेख करत होतो. सुनीलजी चंदानी यांनी प्रस्थापित केलेला संघ 3 मॅचेस 2 पराभव आणि 1 विजय असा त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास राहिलाय आणि त्यांच्यासाठी डू ऑर डायची सिच्युएशन असणार आहे. चौथी मॅच या मॅचमध्ये चंदानी ब्रदर्सला चॅलेंज असणार आहे ते गवळी धुरंधर्स या टीमचं. ओ हॅमक केला मिडल करत असताना बॉल ताकदीचा वापर कडक फटका. 7 क्रमांकाची जर्सी आणि महेंद्रसिंग धोनीचा आदर्श बॅट्समन आपल्याला पाहायला मिळालेत. प्रवीण यांच्या बॅटमधनं आलाय त्याचा फेवरेट स्ट्रोक. डीप खाऊ कॉर्नर रिजन क्लिअर करणारा ऑन साइडला लांबच लांब आलाय हा षटकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 23. 25 धावा. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 3.3 षटकांचा खेळ झालाय. सीबीडी कॉप्स या टीमचा प्रतिम खेळ यावेळेला हॅमक केला बॉल. फिल्डर आहेत मॅग्निफिसंट कॅच. वाव यू ब्युटी यू ब्युटी. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले कमलेश आणि कमलेशनं पकडलेला हा अफलातून झेल आणि यांना सुद्धा या झेलसाठी या कमिटमेंटसाठी या एफर्टसाठी कमिटीच्या वतीनं अप्पा स्ट्रायकर्स या टीमकडनं कॅश प्राइस 200 रुपये पहा स्क्रीनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 28 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा कमलेश. आउटस्टँडिंग कॅच. मॅग्निफिसंट अनबिलिव्हेबल अद्भुत अविश्वसनीय हा झेल. सुपर्ब. काय झेल टिपलेत. मगाशी जो झेल टिपला गेला दत्ता सरांच्या माध्यमातनं आणि आता मात्र हा कमलेशनं जो झेल टिपलाय काय एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले जबरदस्त. सीबीडी कॉप्सच्या माध्यमातनं हे 2 झेल या 2 टीम मेंबर्सने टिपलेत आणि अफलातून खेळ झालाय. विथ द बॅट विथ द बॉल विथ फिल्डिंग ॲथलेटिसिझम कॉन्ट्रीब्युशन फार छान राहिलंय. हा ही बॉल इन स्विंगिंग बॉलिंग आउट स्विंगिंग बॉलिंग दत्ता सर आपल्याला पाहायला मिळाले आणि इथेही येईल हा डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ झालाय. रणसंख्या 4-25.
थँक्यू. रघु पिंजऱ्यातनं बाहेर येणार आहे की नाही? ना असं किती वेळ राहील तो पिंजऱ्यात? नाही, पिंजऱ्यात कसं आहे ना, जीव घुटमलतो. कमलेशनं जो झेल टिपला त्या झेलसाठी सीबीडी कॉप्स या टीमकडनं खरं तर सीबीडी पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 500 रुपये मात्र डिक्लेअर झालेत. जीपे किंवा तुम्हाला रोकडा दिले जातील. बॉलिंग ट्रॅकवर संघाचे सरसेनापती विष्णू सर आपल्याला पाहायला मिळतील. टॉस जिंकून दिवेश कसं आहे ना, टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि आत्तापर्यंत धावांना रोखलंय. म्हणजे जो डिसिजन घेतलाय तो डिसिजन सार्थही ठरवलाय. फिल्डिंगचंही तितकंच कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. राजू सरांनी जे पहिलं षटक हाताळलं त्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 3. दुसरं षटक आपण पाहिलं जे कमलेश यांनी हाताळलं त्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 8. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज सूर्या यांनी ते षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 6. चौथं षटक आपण पाहिलं त्या षटकामध्ये आल्या धावा 8. आपण पाहिलं दत्ता सरांनी ते ओव्हर फेकलं. हा बॉल हवेमध्ये झेल टिपला जाईल आणि हो, स्क्वेलेक रिजन मध्ये फिल्डर आहेत, झेल टिपला जाईल. अजून एक विकेट मिळाली आणि 5वं षटक प्रगतीपथावर असताना विष्णू सरांना मिळतीये. दुसऱ्याच बॉलवर त्यांची ही पहिली विकेट आणि संघाची 4थी विकेट तंबूच्या आश्रयाला जात असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. वरुण बॅक टू डगआउट. And the new batsman, हाय स्पिरिट क्रिकेटचा आपण त्यांच्याकडे पाहतोय. दीपक सर आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडवर व्हेरी फर्स्ट पहिलाच बॉल स्लॉग हिट केला आणि पहिल्याच बॉलवर बीट केलं. अजून एक विकेट कमलेशनं पकडला. अजून एक झेल. मॅग्निफिसंट फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतील. अप्रिसिएशन एकमेकांना सहाय्य करत शाबासकीची कौतुकाची थाप मिळवत असताना सूर्या गेले. खरं तर टीम कॅप्टनकडे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्प्लिमेंटिंग इच अदर आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ हाऊ यू ऑपरेट युअर प्लेयर. तुमच्या संघातील खेळाडू तुम्ही त्यांचा कसा वापर करताय, त्यांना कसं ऑपरेट करताय. जबरदस्त फिल्डिंगचं सेटअप. ज्यांच्याकडे फिल्डिंगचं स्किल आहे त्यांना ऑन साईडला खरं तर ॲज अ बाउंड्री रायडर म्हणून तैनात केलंय. कॅप्टन विष्णू द सूर्या या दोन्ही खरं तर मी म्हणेन नेतृत्व कौशल्य असणाऱ्या खेळाडूंनी. टीमचे कॅप्टन आहेत विष्णू. बॉलिंग ट्रॅकवर असेल. दॅट शुड बी अ हॅट्रिक बॉल. विल ही बी एबल टू टेक? नो. and that ball passes through the fielder towards cow corner region and this is first 6. शेवटच्या षटकामध्ये आलाय उत्तुंग असा षटकार आणि रणसंख्या झाली आहे ती तब्बल 31. दोन चेंडू शिल्लक असताना श्रीनीच्या बॅटमधनं षटकार आलाय. या बॉलला हाताळत असताना मात्र नक्कीच आपण पहिल्या नोमॅन्स रिझन मध्ये बॉल होईल. लँड धावा मिळतील 2. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 5वं षटक अंतिमचं षटक आहे. विष्णू आहेत बॉलिंग ट्रॅकवर. शेवटच्या बॉलवर किती धावा येतील? श्रीनिवास राठोड, श्रीनी. इथेही 2 बंधू खरं तर आपण पाहतोय. एक अविनाश राठोड, एक श्रीनी राठोड. क्रिकेट सोबत नेहमी ज्यांना आपण कटिबद्ध पाहत आलोय. यावेळेला बॉल हवेमध्ये फटका फसलाय. राजू सर जातील झेलसाठी. प्रयत्न मी म्हणेन जरूर झाला परंतु त्या प्रयत्नांना यश मिळालं नाहीये. धावा मिळतील 2 टू एंड द 5th अँड फायनल ओव्हर. रणसंख्या झाली आहे ती 35 आणि अगदी मी म्हणेन लघुत्तम धावसंख्या 30 चेंडू आणि 36 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय. नेक्स्ट मॅचचा कॉल आम्ही करतोय. टीम चंदानी ब्रदर्स सुनीलजी चंदानी यांनी प्रस्थापित केलेला संघ आणि त्यांच्या विरोधात टीम गवली धुरंदर्स सलीलजी गवली यांनी प्रस्थापित केलेला संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच या, कारण नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला जितक्या लवकर करता येईल
ही मॅच कदाचित वन साइड झुकू शकते. 36 काढायच्यात, परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे कौशल्य आहे, कसब आहे. महेश कदम सर आहेत या टीम सोबत. या टीमचा आपण उल्लेख करूया. अकाल ज्योत या टीम सोबत खरं तर मेजर पाजी या टीममध्ये पहिल्या दिवसामध्ये जो चांगला खेळ झाला. श्रीनीची गोलंदाजी फार छान राहिली. एक्सपिरियन्स काही खेळाडू आहेत, काही खेळाडू यंग आहेत. दीपक सरांसारखा एक्सपिरियन्स कॅम्पेनियन आहे या मॅचमध्ये या टीम सोबत. आणि हे षटक खरं तर मी म्हणे पहिली 2 षटकं फार महत्त्वाचे असणार आहेत. आमच्या समेत आज समालोचक म्हणून मात्र पुन्हा एकदा जुळले जातील रोहित भोपी. रोहितचा आपण वॉर्म हार्टेड वेलकम करूया. चला येस डीजे मास्टर एखादं गाणं होऊन जाऊ द्या आणि त्यानंतर आपण करूया या दुसऱ्या इनिंगचा प्रारंभ. थँक्यू 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 सो मच. डीजे बादशाह मैफिल बनवतायत आणि रंगत आणतायत कार्यक्रमाला. बहारदार साथ मिळते त्यांची. डीजे बादशाह थँक्यू सो मच. वन्स अगेन लेट्स बॅक टू क्रिकेट. टीम सीबीडी कॉप्स थोडंसं लक्ष असू द्या विष्णू सर. स्कोर बुक थोडंसं आम्ही अपडेट करतोय. काही करेक्शन झालेत. 2 धावा मात्र आम्ही करेक्ट करतोय. स्कोर बुक धावसंख्या 37 झाली आहे. 39 हे 38चं टार्गेट आहे. धावसंख्या झाली 37 आणि 38 धावांचं टार्गेट आहे. 2 धावांचं करेक्शन आम्ही केलं विष्णू सर. सीबीडी कॉप्स टीम प्लीज मेक अ नोट ऑफ इट. 37 धावसंख्या झाली आहे आणि 38 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय. We are all set to resume the second session of this match and the first ball. दीपक सर आपल्याला पाहायला मिळतील आणि पहिलाच बॉल केला बीट. जे एज इज जस्ट अ नंबर. अनुभव आणि त्या अनुभवाची शिदोरी मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एक्सपिरियन्स कॅम्पेनियन इन स्विंगिंग आउट स्विंगिंग बॉल इन बॉल बॅक ड्राईव्ह इथे संधी आहे परंतु एकच जा मिळणार. सुरुवात झाली आहे. बॅटिंग करणारे संघ संदीप सर आपल्याला पाहायला मिळतील. राहुल जठर यांना प्रमोट केले गेले. राहुल जठरला पहिल्या मॅचमध्ये ती बॅटिंग मिळाली नव्हती. हा एक अप्रतिम खेळाडू आहे परंतु जरूर आपण पाहताय जसं षटक संपेल तसं आपण टॉस करणार आहोत. इन बिटवीन वी विल हॅव टॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. एक षटकाचा खेळ जसा होईल तसं आम्ही टॉस करू. जिथे जुळले जातील आमचे साथी समालोचक रोहित भोपी यांना मी इन्व्हाइट केले. आज त्यांचा मराठीचा अप्रतिम गोड आवाज गतवर्षी मागच्या 2 वर्षामध्ये NMPL स्पर्धेमध्ये ज्यांना खरं तर आपण ऐकलं अनुभवलं. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो. थँक्यू डीजे मास्टर.
लॉफ्ट केला बॉल, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका फिल्डर आहे, जज करतील का? प्रयत्न झालाय त्याच्या वाख्याच्या बाहेर, चॅलेंज करत असताना येईल हा षटकार आणि षटकारानं एकूण धावसंख्येला भर मिळतीये. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. सीबीडी कॉप्स फॉर नाव ड्युरिंग फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस 8 फन रन. नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही कॉल करू. दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज आहेत आणि जसं षटक संपेल तसं मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहुण्यांच्या पवित्र शुभहस्ते आम्ही करू. नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला 3 विजय प्रस्थापित करून ऑन द टॉप ऑफ द टेबल आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते अर्थातच गवली धुरंधर्स हा संघ आणि त्यांच्या विरोधात चंदानी ब्रदर्स. इथे संधी आहे, विकेट किपर आहेत झेल खाली आणि झेल इथं टिपला जाईल. निलेश सर होते ॲज अ विकेट किपर आणि फर्स्ट विकेट डाऊन. पहिला फलंदाज बाद झालाय. राहुल आणि संदीप अशी सलामीची जोडी असताना राहुलनं मात्र मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नांना अपयश आलं. जसं षटक संपेल तसं आपण टॉस करणार आहोत. या षटकामधील अजूनही मी म्हणेन 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. पहिली मॅच आपण पहिली आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग रंगली. दुसऱ्या मॅचमध्ये पुन्हा एकदा आपण तेच पाहायला मिळालं आणि तिसऱ्या मॅचमध्ये आपण जरूर पाहता इथेही लघुत्तम धावसंख्या. परंतु या लघुत्तम धावसंख्येला जर का तुम्हाला मी म्हणेन मॅचची इंटेन्सिटी जर का वाढवायची आहे आणि मॅचवर पकड जर का मजबूत करायची आहे तर मी म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं टप्प्याटप्प्यानं विकेट्स तुम्हाला घ्यावे लागतील. 2 चेंडूचा खेळ शिल्लक ओर द विकेट. P1चं षटक आहे. लॉफ्ट केला बॉल, फिरून मारलाय. ताकद आहे, त्या ताकदीचं प्रदर्शन. मॅग्निफिसंट बॅटिंग आणि पहिला वार येईल 6 धावांचा. हा मला वाटतंय लांबलचक संदीप सरांच्या बॅटमधनं आलाय. हा षटकार 1 चेंडू अजूनही शिल्लक असेल. शेवटचा बॉल. दीपक सर थोडीशी महागडी गोलंदाजी. अनप्लेबल. हाऊ इज दॅट इज द अपील. एज लागलाय बॅटचा तेच सांगतायत पंच आणि येईल हा डॉट बॉल. टू एंड द फर्स्ट ओव्हर. रणसंख्या झाली आहे ती 1 बाद फक्त 8. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ऐकूया रोहित भोपी यांना आणि 2 टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. देर विल बी टॉस बिटवीन 2 कॅप्टन्स चंदानी ब्रदर्स वर्सेस गवली धुरंधर्स. ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स टुवर्ड्स रोहित भोपी. थँक्यू सो मच. तर मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करतोय. परबजीत सिंग सहल साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाईल आणि प्रत्येक प्रेक्षकासाठी मात्र सुवर्ण संधी असणार आहे. आयवा कॅचसाठी या ठिकाणी 200 रुपयाचा पारितोषिक CBD प्रीमियर लीग CPLच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकांना दिला जाईल आणि जर एका हाताने जर झेल पकडला तर टी-शर्ट दिला जाईल. 2 टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस केला जातोय. अनमोल आणि अनमोल आलाय. टॉस जिंकलाय. कॅप्टन निर्णय काय असणार आहे? टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार? फिल्डिंग. ओके, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 2 टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया पुन्हा एकदा नितेश सरांकडे कारण की मॅच चालू मैदानामध्ये खूप चांगली. थँक्यू सो मच. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये येईल कारण मॅचमध्ये अजूनही मी म्हणे पहिल्या षटकामध्ये सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या डबल डिजिटमध्ये पोहोचली आहे ती 12 या आकड्यावर. मागचं एक पहिलं षटक आपण पाहिलं. 5 षटकांचा सामना आहे. 4 षटकं अजूनही उर्वरित आपल्याला पाहायला मिळतील. उर्वरित खरं तर 24 चेंडूमध्ये पहिल्याच बॉलवर बीट करत असताना मात्र स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळाला. अंगाचा वेध घेणारा बॉल. पंचांकडे थोडी हलकी अपील झाली आहे. आत्मविश्वास तितका नव्हता या अपीलमध्ये आणि मिळेल फक्त 1 धाव. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील प्रवीण. बॉलिंग ट्रॅकवर मेजर पाजी सातत्यानं गोलंदाजांसोबत मात्र चर्चा करत असताना, त्यांना ॲप्रिशिएट करत असताना, त्यांना मोटिवेट करत असताना. रणसंख्या झाली ती 13-38 काढायचे आहेत. पहिल्या इनिंगमध्ये आलं 37-38चं टार्गेट इथं सेट झालंय. मॅचमध्ये दुसरं षटक P2चं बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेटनं समोर फलंदाज तितक्याच ताकदीचं त्यांच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. यावेळेला प्रयत्न झाला. बॉल हवेमध्ये. दीपक सर आहे. झेल टिपला जाईल का? हो आणि झेल टिपला जाईल. फलंदाज होतील बाद. अनदर विकेट डाऊन. इट्स अ बिग अँड क्रुशियल मोमेंट फॉर CBD कॉप्स. मॅचमध्ये पुनरागमन केलंय. मोमेंटम शिफ्ट होईल आणि मॅचची एनर्जी ट्रान्सफर होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. मेजर पाजी आणि त्यांचा संघ आपण पाहताय अखल ज्योत या टीमकडे. रणसंख्या फक्त आणि फक्त 13. गडी बाद झालेत ते 2.
सीबीडी प्रीमियर लीग 2025 पर्व 8. सीबीडीच्या कर्तृत्वाला सन्मानाचा मुकुट चढवणारी स्पर्धा, सीबीडीच्या गौरवाला नव्या उंचीचा टप्पा देणारी स्पर्धा आपण पाहताय. सीबीडीचा क्रिकेटचा वैभवशाली परंपरा आणि ती संस्कृती जपणारी स्पर्धा, जिथे आपण पाहतोय की सीबीडीचा क्रीडा आणि कला वारसा पुढे नेणारी स्पर्धा. रिअल ग्लॅमर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. याही वेळेला फिरून मारला, इथे संधी आहे का, तर फिल्डर नाही आहेत. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जाईल. 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स. सूर्या यांच्या बॅटमधनं आलाय हा फिरून मारलेला आणि क्रीजच्या डेप्थचा वापर करणारा पहिला चौकार. रणसंख्या झाली आहे ती 17. धावसंख्या झाली ती 17. 17 ऑन द स्कोर बोर्ड. गडी मात्र बाद झाले. 2 बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये. मॅचवर पकड मजबूत करत असताना या मॅच मध्ये सीबीडी कॉप्स आतापर्यंत सीबीडी कॉप्सच्या टीमचा प्रवास फार छान राहिलाय. 2 विजय आणि त्या विजयांचा आत्मविश्वास. हाही बॉल लाईन मिस करत असताना विकेट किपिंग स्किल आपल्याला पाहायला मिळते. पंच इशारा करतील इट्स अ व्हाईट बॉल. डायरेक्ट हिट झाली. हाऊ इज दॅट इज द अपील. अंपायर सेज दॅट इज नॉट आउट. व्हाईट +1 या धावा मिळतील. 2 रणसंख्या झाली ती 19 वर 19. उल्लेख करतो तो आपण सीबीडी प्रीमियर लीग या स्पर्धेचा. जितका वैभवशाली हा परिसर तितकीच समृद्ध आणि विशाल, भव्य आणि दिव्य अशी ही स्पर्धा. सीबीडी प्रीमियर लीग पर्व 8. सीबीडीकरांना क्रिकेटचा आनंद, क्रिकेटचा हर्ष आणि क्रिकेटची मेजवानी देणारी स्पर्धा. स्विच केलाय बॉल. आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे आणि 4 धावा अजून ऍड होतील. रणसंख्या वेगानं पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये ती 23 या आकड्यावर. पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न आहे. 20-15 असं इक्वेशन होतं. आता हवंय 19-15. 19 चेंडू 15 धावा आपण पाहताय. सीबीडी प्रीमियर लीग 2025 चा हा दैदिप्यमान सोहळा. अप्पा स्ट्रायकर्स सीबीडी या टीमचे सर्व सभासद त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 3 दिवसांचा हा सोहळा अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय. लीग स्टेजमध्ये असताना या मॅचमध्ये जो जिंकणार तो पुढे जाईल आणि जर का अकाल ज्योत सेवा संस्था संघ जर का मात्र पराभूत झाला तर मात्र स्पर्धेतनं बाहेर जाईल. स्पर्धेमध्ये मी म्हणेन आत्तापर्यंतचा प्रवास बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं सीबीडी कॉप्सच्या टीमचा प्रवास फार छान राहिला आहे. 2 विजय 1 पराभव असा त्यांचा मात्र आत्तापर्यंतची ही जर्नी राहिली आहे. 2 पराभव आणि फक्त 1 विजय. मेजर पाजी यांचा संघ प्रत्येक खेळाडूला नेहमी आत्मविश्वास देणारे, प्रत्येक खेळाडूला नेहमी प्रेरणा देणारे दीपक सर या स्क्वॉडमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. परंतु काय घडतंय आत्तापर्यंतचा प्रवास धावसंख्या झाली ती 23-24. 2 षटकांचा खेळ झालाय आणि आता उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये धावा हव्यात त्या 14. 18 चेंडू 14 धावा. किमान 1 ते 2 विकेट्स या षटकामध्ये येणं गरजेचं आहे आणि 1-2 जर का धावसंख्येवर रोखलं वरून तर मॅचमध्ये पुनरागमन करता येईल. प्रीमियर लीगची संकल्पना IPLच्या धर्तीवर आपण पाहतोय. 13 संघांचा समावेश. 13 वेगवेगळे संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रीमेडिएटेड स्ट्रोक. स्विचचा प्रयत्न. पंचांकडनं अपील. दाद मागत असताना पंच तटस्थ. अपील फेटाळतील. येईल हा डॉट बॉल. डॉट बॉलनं सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये वरून याने सुरुवात करून दिली. आता 17 चेंडू आणि 14 धावांची गरज. क्रिकेट थोडंसं बदललंय. गली टू ग्लोब आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये आता इनोव्हेशन आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटमध्ये नेहमी क्रिएटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळतीये. लॉफ्ट केला बॉल. इट्स अप इन द एअर. फिल्डर नाही आहेत. गॅप शॉट सिलेक्शन बॉल 1 टप्पा काऊ कॉर्नर रिजन क्लिअर करून जाईल. सीमारेषेच्या पलीकडे समय सूचक आणि टायमिंग स्ट्रोक. बॅट्समन संदीप यांची ही शॉर्ट अँड स्वीड इनिंग आपल्याला पाहायला मिळतीये. मिनिमम एफर्ट्स मॅक्झिमम रिझल्ट असा हा फटका. फलंदाजानं मात्र मी म्हणेन जिथे फिल्डिंगचं सेटअप नाही आहे तिथेच फटका सजवला. 4 धावा मिळतील आता जिंकण्यासाठी. एकंदरीत फक्त 10ची गरज आहे. याही वेळेला स्विचचा प्रयत्न. फिल्डर पोहोचतील का तर नाही. आउटफील्ड फास्ट आहे.
बॉल गेला डीप बॅकफूट पॉइंट रिझन मध्ये आणि मिळतील अजून 4 धावा. रणसंख्या होतील तब्बल 32 आणि आता काढायच्या आहेत त्या फक्त आणि फक्त 7 धावा. 6 धावा. टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून या प्रीमियर लीगच्या संकल्पनेच्या माध्यमातून खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणूनच अप्पादादा तडाखे, प्रशांतजी तडाखे, त्यांचा संपूर्ण संघ यांचा हा प्रामाणिक प्रयत्न. पर्व 8व्यामध्ये स्पर्धेला मात्र ते घेऊन आलेत. अशा स्पर्धांमधून अनेक चांगल्या खेळाडूंचं टॅलेंट ओळखून येतं. अशाच स्पर्धांच्या माध्यमातून अनेक नवीन खेळाडूंची गुणवत्ता बाहेर येते आणि अशाच प्रकारच्या स्पर्धांमधनं खरं तर मी म्हणेन नवनवीन खेळाडू सातत्यानं घडत असतात. हा लेग बायचा इशारा पंचांचा आलाय. आता फक्त 5 काढायचे आहेत. ज्या खेळाडूंकडे प्रतिभा आहे, ज्या खेळाडूंकडे पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, गुणवत्ता आहे, त्या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणूनच हा एक प्रामाणिक प्रयत्न. यावेळेला बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत रणजित, जज करतील आणि झेल टिपला जाईल. जरी विकेट गेली आहे सेलिब्रेशन पाहायला मिळाला नाहीये कारण त्यांना ठाऊक आहे मॅच पासून आपण दूर चाललोय. अशा परिस्थितीमध्ये फलंदाज बाद होतील. सूर्या डीजे. बॅट्समन राजू सर आपल्याला पाहायला मिळतील. आणि मगाशी आम्ही अनाऊन्समेंट केली आयवा कॅचसाठी. जर का आयवा कॅच पकडला तर 200 रुपये कॅश प्राईज मिळेल. आणि एका हातात जर का झेल टिपला तर मात्र टी शर्ट सुद्धा आयोजकांच्या वतीने मिळेल. आणि ही अनाऊन्समेंट, ही खुशखबर अनाऊन्समेंट आम्ही करतोय. ओव्हर द विकेट काहीशी चेंडू. आणि यावेळेला आपण जरूर पाहता बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर आहेत परंतु फक्त पाहत राहतील. येईल हा विजयी षटकार. राजू सरांच्या बॅटमधनं आलाय. दोन्ही स्टाईलनं फिनिश करणारा आणि या मॅचमध्ये अंतिमच्या एका खरं तर 5 धावांची गरज असणार आलेला हा षटकार आपण पाहतोय. विजय मिळवून देतोय. 3 विजय 1 पराभव आतापर्यंतचा प्रवास. मेनी कॉंग्रॅच्युलेशन सीबीडी कॉप्स आणि मेजर पाजी. थँक्यू सो मच फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन. ऑफकोर्स आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू महेश कदम सरांचं. नेहमी आम्हाला मात्र आमच्यासारख्या समालोचकांना नेहमी ज्यांनी अप्रिशिएट केले, मोटिवेट केले आणि नेहमी प्रेरणास्थानी राहिलेत मेजर पाजी यांचे आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये तुमचा संघ खेळ केला, करण्याचा प्रयत्न केला. श्रीनी असतील, रणजित असतील, अनेक खेळाडू ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नांना थोडंसं अपयश आलं परंतु त्यांना आपण देऊया पुढच्या स्पर्धांसाठी शुभेच्छा. आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग नोंदविला त्यासाठी आयोजकांच्या वतीनं तुमचं मनस्वी आभार.